चा मुद्दा आहे तो राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा आणि यावरून चांगलाच वाद आता पेटतोय। कारण भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करणार आहेत। गोपीचंद पडळकर यांनी सांगितल्याप्रमाणे ते आता उद्घाटनासाठी रवानाही झाले आणि यावेळेला त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी आणि अन्य जिल्ह्यातून आलेले अनेक कार्यकर्ते सुद्धा आहेत। त्यामुळे सांगलीतलं राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय। काही वेळापूर्वी स्वतः गोपीचंद पडळकर यांनी ढोल गळ्यात घातला आणि वाजवायला सुरुवात केली आणि यासोबत कार्यकर्ते सुद्धा या ढोल आणि झांज वादनात सहभागी झाले। मेंढपाळ समाजाचं पारंपरिक नृत्य आणि ढोल वादन सदाभाऊ खोत आणि अन्यही कार्यकर्ते यावेळेला सहभागी झाले होते। तर गोपीचंद पडळकर हे आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण हे मेंढपाळांच्याच हस्ते व्हावं अशी त्यांची आक्रमक मागणी आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाच्या अनावरणाचा कार्यक्रम ठरलेला आहे। यामुळे करणे, हलगी, ढोल, झांज ही पारंपरिक वाद्य घेऊन धनगर समाजातले नेते आणि कार्यकर्ते सांगलीमध्ये गोळा झाले आहेत। सांगलीतलं भाजप कार्यालय, सांगलीतलं गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस यासह अन्य ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत। आसिफ मुर्सल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। आसिफ, गोपीचंद पडळकर यांच्याबरोबर कोण कोण आणखी नेते आहेत, किती कार्यकर्ते आहेत आणि कशा पद्धतीने हे आंदोलन होणार आहे? प्रमाणे त्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि सध्या ते आता सर्किट माधवनगर सर्किट म्हणून आपल्या कार्यकर्त्यासह यांच्या निघालेल्या आहेत, रॅलीसह निघाल्या आहेत। यामध्ये भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आहेत, मिरजेचे आमदार आहेत, सदाभाऊ खोत आहेत आणि इतर जे काही पदाधिकारी भाजपचे आहेत, माजी महापौर आहेत, भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह ते आता ते अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाकडे निघालेले आहेत। आणि ज्या रस्त्यातून येताना जे जे कार्यकर्ते आहेत, ज्या पिवळ्या झेंड्याखाली येणारे कार्यकर्ते आहेत, ते एकत्र घेऊन सगळे कार्यकर्ते ते आता कुपवाडच्या दिशेने कूच करत आहेत। ज्या ठिकाणी अहिल्यादेवीचं स्मारक आहे त्या स्मारकाकडे ते निघालेले आहेत आणि ज्याबरोबर येतात त्याचप्रमाणे यामध्ये ज्या ठिकाणी स्मारक आहे त्या ठिकाणी पोलिसांनी संपूर्ण वेढा दिलेला आहे आणि ज्या ठिकाणी स्मारक आहे त्या ठिकाणी 100 मीटरमध्ये जमावबंदी आधी असल्यामुळे ते पोलिसांचं छावणी स्वरूप आहे। आणि थोड्याच अंतरावर जे काही कार्यकर्ते आहेत, भाजपचे कार्यकर्ते, इतर गोपीचंद पडळकरांना मानणारे कार्यकर्ते, अहिल्याबाईला मानणारे कार्यकर्ते, इतर सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन या कुपवाड चौकामध्ये एकत्र जमले आहेत आणि पुढची दिशा ठरवणार आहेत। कारण का गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं की मी कसल्याही परिस्थितीत 4 वाजता उद्घाटन करणार आणि त्या उद्घाटनाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बरं आसिफ, तू आता कोणत्या चौकात उभा आहेस? कारण इथेही पाठीमागे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिसतोय। मी सध्या आहे, आपण पाहू शकता की कुपवाडच्या चौकामध्ये आहे। ती आपण जे पोलीस बंदोबस्त आहे ते कुपवाड चौक, सूतगिरी चौक म्हणतात, याला सम्राट चौक असं म्हटलं जातं। आणि या ठिकाणी आपण पाहू शकता कशा पद्धतीने भाजपचे कार्यकर्ते, सर्व काही कार्यकर्ते एकत्र आलेत आणि जल्लोष देत आहेत। कारण का थोड्याच वेळात गोपीचंद पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यासह इथे पोहोचणार आहेत आणि त्या पोहोचल्यानंतर एक पुढची दिशा काय होणार आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। आणि कार्यकर्त्याचं एकच म्हणणं आहे की मेंढपाळाच्या हस्ते हे अहिल्याबाई स्मारकाचं उद्घाटन व्हावं असं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे।